नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा आजच्या सेशनमध्ये आपण 8th स्टँडर्डचा जो सेकंड टॉपिक आहे टॉपिक आहे पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. या टॉपिकचा फर्स्ट एक्सरसाइज आपण आजच्या सेशनमध्ये काय करणार आहे पाहणार आहोत. ओके, अतिशय छोटासा एक्सरसाइज आहे. एक 5 ते 10 मिनिटात कव्हर होणार आहे. पण या टॉपिकमध्ये येणाऱ्या किंवा या एक्सरसाइजमध्ये असणाऱ्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या तुम्हाला फ्युचरमध्ये खूप वेळा लागणार आहेत. 9th ला 10th ला 11th 12th या ठिकाणी. ओके, तर कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्या. आपण एक्सरसाइजला सुरुवात करतोय. आता पहा काय क्वेश्चन दिलंय तुम्हाला या ठिकाणी. इन द ॲडजॉइनिंग फिगर इच अँगल शोन बाय लेटर फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ फिगर. या डायग्रामचा वापर करून तुम्हाला हे बॉक्स भरायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात हे नीट लक्षात ठेवा. जेव्हा दोन लाईन या पद्धतीने आणि ही त्यांच्यातून जर ट्रान्सव्हर्सल जात असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात पहा. हा जो अँगल आहे या अँगलला करस्पॉन्डिंग जो अँगल असणार आहे तो अँगल कोणता आहे पहा. तर तो हा या पद्धतीने अँगल आहे. जर तुम्ही इकडचा अँगल घेतला तर तुम्हाला हा अँगल दाखवायचा आहे. जर तुम्ही हा अँगल घेतला तर तुम्हाला या कोपऱ्यातला अँगल दाखवायचा आहे आणि जर तुम्ही हा अँगल घेतला तर तुम्हाला हा अँगल दाखवायचा आहे. ओके, या पद्धतीने करस्पॉन्डिंगच्या जोड्या आहेत. मग आता इथं जर तुम्हाला विचारलंय करस्पॉन्डिंगच्या जोड्या सांगा तर अँगल पी चा करस्पॉन्डिंग कोणता असणार आहे तर अँगल असणार आहे डब्ल्यू. ओके, म्हणजे ह्या लाईनचा जर हा वरचा असेल तर ह्या लाईनचा सुद्धा वरचाच अँगल आपल्याला घ्यावा लागणार आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं करस्पॉन्डिंग तर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर जर अँगल मी क्यू घेतला पलीकडचा घेतला तर मला या ठिकाणी एक्स अँगल लिहावं लागणार आहे. अँगल डब्ल्यू अँगल एक्स. त्यानंतर आहे जर मी इकडचा अँगल आर घेतला, आरला जर तुम्ही पाहिलं तर अँगल कोणता घ्यायचा आहे मला वाय घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अँगल जर यस घेतला तुम्ही तर अँगल मला कोणता घ्यायचा आहे झेड. त्यानंतर आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, इंटेरियर पण आणि अल्टरनेट. आता अल्टरनेट अँगल कोणते असतात पहा. अल्टरनेट साठी आपण एक डायग्राम काढूया बाजूला. पहा समजा ह्या दोन लाईन आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल जात असेल तर इंटेरियर अल्टरनेट कोणते असतात पहा. जर मी हा अँगल घेतला तर याला अल्टरनेट हा अँगल येतो. ओके, आणि जर मी हा अँगल घेतला तर त्याला अल्टरनेट हा अँगल येतो. लक्षात आले तुमच्या? ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं अल्टरनेटच्या पेअर जोड्या घ्यायच्या तुम्हाला. मग आता यस जर तुम्ही अँगल घेत असाल पहा अँगल कोणता घेताय तुम्ही यस अँगल घेताय. जर तुम्ही अँगल यस घेतला यस इकडचा तर तुम्हाला पलीकडचा घ्यायचा आहे कोणता आहे अँगल एक्स. ओके, आणि जर तुम्ही इकडचा डब्ल्यू घेतला तर तिकडचा मला कोणता घ्यायचा अँगल आर. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायच्या होत्या जोड्या लिहायच्या होत्या, पेअर लिहायच्या होत्या. ओके, ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन काय पहा. ऑब्झर्व द अँगल शोन इन फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स. पेअर म्हणजे काय जोड्या लिहा असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितले. तर काय करायचे पहा इंटेरियर अल्टरनेटचे आपल्याला पेअर लिहायचे या ठिकाणी. इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे, त्यानंतर करस्पॉन्डिंगच्या जोड्या लिहायच्यात आणि इंटेरियर अँगलच्या जोड्या लिहायच्यात. ओके, म्हणजे आधीच्या प्रश्नामध्ये आपण हे दोन अँगल कोणते आहेत हे पाहिलेले आहे. आता आपल्याला इंटेरियर अँगल कोणते आहेत हे पण पाहायचं आहे. ओके, मग आता त्यातला फर्स्ट पार्ट आपण या ठिकाणी घेऊया. काय इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके, अँगल्स. मग इंटेरियर अल्टरनेट कोणते आहेत आपण पाहिले आधीच्या प्रश्नामध्येच पाहिलं होतं आपण. जर मी अँगल पहा इंटेरियर अल्टरनेट, जर मी अँगल इंटेरियर म्हणजे आतला, हा जर मी अँगल कोणता घेतला बी घेतला तर मला इकडनं कोणता घ्यायचा आहे एच. म्हणजे अँगल बी अँड अँगल कोणता अँगल एच. त्यानंतर आहे दुसरी जोडी, जर मी अँगल कोणता घेतला सी तर मला दुसरा अँगल कोणता घ्यायचा आहे अँगल कोणता घ्यायचा आहे अँगल ई. आलं लक्षात? ठीक आहे, त्यानंतर आहे दुसरा पार्ट पहा. दुसरा पार्ट कोणता आहे करस्पॉन्डिंग अँगल. काय लिहायचंय करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, ठीक आहे. आता त्याच्यात जर जोड्या तुम्हाला पाहिजे ठरलं करस्पॉन्डिंग अँगल, जर अँगल मी ए घेतला पहा अँगल जर मी ए घेतला तर ए ला मला जोडी कोणती घ्यायची आहे अँगल पलीकडं अँगल ई घ्यायचा. जर अँगल मी बी घेतला पहा दुसरी पेअर मला कोणती घ्यायची. जर मी अँगल बी घेतला तर मला बी ला जोडी कोणती येणार आहे एफ ही जोडी येणार आहे. त्यानंतर आहे तिसरा पार्ट मी या ठिकाणी लिहितोय पहा. जर मी अँगल इकडचा डी घेतला तर त्याला जोडी कोणती येणार आहे एच. ओके, आणि अँगल जर मी तिसरा पार्ट या ठिकाणी घेतो, जर अँगल मी सी घेतला तर तिकडनं मला कोणता घ्यायचा आहे अँगल जी घ्यायचा आहे. आले लक्षात? या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं या ठिकाणी
करस्पॉन्डिंग अँगल काय करायचे होते, दाखवायचे होते. आता त्यानंतर आपण जाऊया तिसरा पार्ट जो आपल्याला दाखवायचा या ठिकाणी, आणि तिसरा पार्ट कोणाचा आहे, ते इंटेरियर पेअर आहे. इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स कोणते आहेत पहा. तिसरा पार्ट, त्यातल्या पहिली जोडी. आता इंटेरियर अँगल नक्की कोणते, इंटेरियर नावातच आहे पहा त्याच्या आतले अँगल. ओके, मग आता इंटेरियर अँगल जर पाहायचं ठरलं तुम्हाला, तर हा जर मी अँगल बी घेतला, ते तिकडनं मला कोणता घ्यायचा, अँगल ई. जर या ठिकाणी मी अँगल सी घेतला, तर या ठिकाणी मला कोणता घ्यायचा, एच. दोनही आतले आणि एकाच बाजूचे. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जोड्या कोणत्या घ्यायच्या होत्या, लक्षात घ्या. अँगल बी जर घेतला, तर त्याला जोडी कोणती येणार आहे, अँगल ई ची. आणि दुसरी जी पेअर आहे, जोडी आहे, अँगल जर मी इकडं सी घेतला, तर पलीकडनं मला अँगल कोणता घ्यायचा आहे, एच. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला इंटेरियर, करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट अँगल लिहायचे आहेत. तर या ठिकाणी तुमचा हा कम्प्लीट एक्झरसाइज संपलेला आहे. अतिशय छोटा एक्झरसाइज होता, 2च क्वेश्चनचा होता, पण कन्सेप्ट मात्र अतिशय महत्त्वाचे होते. ओके, तर या ठिकाणी पहिला एक्झरसाइज तुमचा संपलाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट एक्झरसाइज कव्हर करणार आहोत. तोपर्यंत ह्या गणितांची काय करा, प्रॅक्टिस करा. ओके, बाय बाय, ऑल द बेस्ट.